मैदान तापलं आज. अद्विका मोक्षा झालं चन्नाव झालं साथ. निश्चय शिकवण अविनाश बोरले होणार भारी. तुमची ताकद गाव भर चर्चा सारी. प्रबोध शिकवण ऐकून कर्णधार ऑलराऊंडर खेळात नेहमी दमदार. सुमित गोरिवले उपकर्णधार भारी. फलंदाजी मध्ये चौकारांची तयारी. सागर भोजने खेळतो स्माईल मध्ये. भावेश शिगवण रन काढतो स्माईल मध्ये. सत्येंद्र बोरले बॅटिंगचा किंग. बॉलिंग गंभीर स्विंग. योगेश खेरडे विकेट घेतो झटक्यात. सुभाष भोजने धडाका करतो प्रत्येक मॅचात. स्वप्नील शिगवण फिल्डिंग मध्ये झेप. दया गोरिवले पकडतो कच्च एकदम सेफ. निलेश बोरले आणि विनायक शिंदे मैदानात धावतात विजेसारखे वेगाने. काय दीपक भास्कर सचिन बोरले जोशा. चैनल को सब्सक्राइब करो पहले. हाँ जल्दी करो. मुझे पता है कि आप लोग नहीं करते हो, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते. ये लाल कलर का बटन नहीं से दबाओ. जल्दी दबाओ, जल्दी दबाओ. फिर मैं शुरू करूँ. दबा दो जल्दी. दबा दिया. घंटी भी दबा देना. ठीक है तो चलिए शुरू करते हैं. जुने जाणते प्लेयर रामदास काम येणार बाबा आता परत 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 येईल बाबा परत. काय हावडीगिरी झाली हे बघा. लोगो बंटी 11. बंटी 11 संघाकडून ज्ञानेश गजमाल. नाराज आहेत. थोडक्यासाठी त्यांचा हे झालेला आहे. पण नेक्स्ट टाइम मी फायनल मारेन. तर बघू शकता आपले प्लेयर कसे लाईन मध्ये. आम्हाला संधी देण्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचा. अजून तोच आहे तेजस मेंगे. पूर्ण धूर काढणारी आहे. आर्यन हल्दीला आलो. अच्छा सुभाष भोजने धडाका करतो प्रत्येक मॅचात. मला पहिली बॅटिंग द्या, पहिली बॉलिंग द्या. एक सामना माझा मित्र चिराग शिगोन यांच्या सोबत आहे. तर आणि मिस फिल्डिंग मध्ये पण आम्ही हरलो, पण आम्ही न घाबरता पुढे फायनल मध्ये जो परफॉर्मन्स दिला तुम्ही बघू शकता. 2 बॉल 2 रन पाहिजेत आणि स्ट्राईक ते राज कोमनाक आणि बॉल मेहनतही. ओके. तो चलिए शुरू करते हैं. आता JPL ची सुरुवात होत आहे. तर बघू शकता तुम्ही सगळे प्लेयर, गावातले प्लेयर सगळे कलरिंग ऑरेंज ग्रीन. अर्धे रेड कलरचे टी शर्ट आहेत, अर्धे येलो आहेत. आकाश साठे अर्धे रेड, अर्धे थोडा रेडिश कलरचे टी शर्ट घालून आलेले आहेत. आणि आता सुरुवात होणार आहे आपल्या गार्डसर प्रीमियर लीगला. थोड्याच वेळात आपल्या गार्डसर प्रीमियर लीगला सुरुवात होणार आहे. तर बघू शकता तुम्ही किती एक्साइटमेंट आहे. आणि आपली तयारी फुल झालेली आहे. आणि आपले बाकीचे मेंबर तिथे पॅव्हिलियनमध्ये बसले आहेत. आणि प्रेक्षक राहटोल. आज काय तुमचं गेम प्लॅनिंग काय असणार आहे? गेम प्लॅनिंग खूप मोठा आहे. मोठा आहे. बघू काल बघितलं आम्ही काय तुम्ही केलं, तर आज बघूया तुम्ही काय कोणती कामगिरी करता ते. आणि चला आपले बाकीचे मेंबर पण मी तुम्हाला दाखवतो. प्लॅनिंग चालू आहे यांची. आमचं प्लॅनिंग अलग अलग टीमचं अलग अलग प्लॅनिंग आहे. तुमचं काय प्लॅनिंग असणार आहे? काय ना, आम्ही 1 नंबर मारायचा प्रयत्न करणार. आर्यन कांबळे तुमची काय? काय नाही सांगत नाही. टीम मीटिंग मधून उठून जायचा प्लॅनिंग. अजय शिंदे तुमचं काय प्लॅनिंग असणार आहे? नक्कीच आमचा संघ तुमच्यामध्ये आयकॉन कोण आहे? रोहित. आमचा आयकॉन रोहित असला तरी आमचे सगळे प्लेयर आयकॉन सारखेच आहेत. ओके. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. भारी बॉलर यूज बघूया आता काय प्लॅनिंग आहे ते. प्रथम तुमच्या बॉलिंग चालणार ना आज? आम्ही शांततेत गेम करू सगळे. बघूया आता चालतंय की काय होतं ते. साठे आपली काय काय प्रतिक्रिया आहे आपल्या JPL च्या? आमची पोराच गरम होऊन आली. गरम
कोण आहेत जिंकणार की जिंकणार पक्का इंडिया स्पोर्ट पहिला राऊंड आहे. एनडी स्पोर्ट काय बोल काय बोलतेस? जिंकणार आम्ही बोल. जिंकणार ना तुम्ही ओके बोल ओके. बॉलिंगचा कसा काय करतोय 4-3 आहे ना. 4 ना. हो तू एक टाकशील वेद आहे काय कन्फर्म भूमी ते काय भूमी ते का भूमी चांगला लागतो. आणि कस्तुरे काय पहिले तिसरी चौथी आपण चेंज करू पहिल्या 2 येण्याच मारू दे गाण्याची परी टाईट पडेल नाही तर टाकल बरोबर सांगेन त्यांना हा बघ तू एक आहेस वेद आहे काय कन्फर्म कस्तुक आणि भूमीत हऱ्या पण एक आहे आपल्याला ऑप्शन भरपूर आहेत. भूषण आहे भाई कुछ ज्यादा नहीं हो गया ऑप्शन आहे भूषण आहे अरेदा आहे. बघू शकता प्लेयर आपले काय तुमचं गेम प्लॅनिंग काय झालेलं आहे सिक्रेट आहे सिक्रेट आहे सिक्रेट पण आम्ही गेम प्लॅनिंग केलेलं आहे आमचा आणि ते योग्य ठिकाणी आम्ही वापर करणार. बघूया आता कसं असतं स्ट्रॅटेजी तुमचे कसे असते तुमचे मामा काय तुमचं गाईड काय केलं तुमच्या टीमला तुम्ही काय प्लॅनिंग असणार आहे तुमची सिक्रेट आहे हाती तोंडावर अरे व्हिडिओ ब्लॉग मध्ये येणार ना मग आता पिचा करत आहेत पोरं आपली कलरिंग भारी थोड्याच वेळामध्ये GPL चालू होणार आहे तर बघू शकता सगळे कलरिंग झालेत आणि आपलं नियोजन एकदम छान आहे GPLचं. सूर्यकांत शिकवून आपल्या टीममध्ये आहेत तर आमचा प्रयत्न असणार की आम्ही जिंकणार आणि फायनल मारण्याचा प्रयत्न असणार. गेल्या वर्षी पण आम्ही नंबर मारलेला माझ्या टीमनी तर ह्या वर्षी पण तेच असणार आमचं नियोजन. बघू शकता तुम्ही किती आपले पोरं आहेत गावामध्ये किती पोरं आहेत. अध्यक्ष साहेब पण आलेले आहेत आपले सुमित गोरवले. काय तुमची गेम प्लॅनिंग काय झाली का चालू आहे ना हे चेन्नईवाला आहे ते चेन्नईवाला आहे. गेम प्लॅनिंग झाले आहेत. अबे लड़की हिलवा दी. अबे लड़की दिखाता रहेगा हमें कब दिखावा. अबे तू है कौन तू. अंबती राइडो ये क्या चीज हो. अबे प्लेयर प्लेयर दोघं आहेत. बघू शकता सगळे कलरफुल झालेले ते चेन्नईवाले आणि आपले रेड शूरवीर. काय प्लॅनिंग काय तुमचा मिशन टार्गेट काय आहे लास्टचा जिंकायचं टार्गेट आहे यांचं बघू शकता. ओके मेन तुमची धुरा कुणाच्या खांद्यावर तुम्ही दिलेली आहे हा पूर्ण धूर काढणारी आहे आर्यन कांबळे यांच्याकडून काय अपेक्षा सीझन हा फ्लॉप आहे आपण आज अपेक्षा करतोय कमबॅकच्या अपेक्षा आर्यन नावाचा म्हणजे आर्यनची वावा करणार तुम्ही दोन शब्द बोला. आर्यन काम आपले स्ट्रॅटेजी काय आहे आजच्या दिवसाची सांगा. स्ट्रॅटेजी आहे की सर्वांचा बोल्ड उडू बोला सगळी प्लेइंग 11 चांगली खेळावी आणि मला पहिली बॅटिंग द्या पहिली बॉलिंग द्या. नाही असं काय जे देतील त्याच्यातून समाधान आहे काय हावडीगिरी आहे. भारी नाही बरं मस्त बोलला बाबूला पुढच्या टायमाला कुणाचा तरी कुठल्या टीमचा ओनर बनेल. हा शाबास इटाली वॉरियर्स बघू शकता तुम्ही एकदम फोटोशूट एकदम एक नंबर चालू आहे त्यांचं. यांचं फोटोशूट चालू आहे सगळ्यांचं हे सगळ्या प्लेयरचं. हे आपले जुने जाणते प्लेयर रामदास कांबळे रुपेश बोरले योगेश खेरडे आणि विकेट आपले घेतो झटक्यात ओनर अजिंक्य शिकवण योगेश खेराडे आहे. अरे पॉम्सर आहे तो पॉम्सर आहे हे आवाज कमी आहे. तर आपले GPL जे सांगत आहोत ते आता राष्ट्रगीत होणार आहे थोड्याच वेळामध्ये. ते आपले बघू शकता टीम
आपले मिताली वॉरियर्सची टीम आहे. हे असंच राहा मिताली वॉरियर्सची टीम. हे आपले सगळे प्लेयर्स आहेत आणि आपले बंटी 11 ची टीम म्हणजे आपली टीम. ठीक है समझ गया. आणि स्वतःची बघूया हे सगळे प्लेयर आहेत. ए पानवाला बाबू, पानवाला बाबू, ए पानवाला बाबू, ए पानवाला बाबू, ए पानवाला बाबू रे. एकाने फोटो काढ एकाने. आणि आपले कुठले शूरवीर आणि आपले अजिंक्य शिकवण हे आपल्या स्वतः ओनर आहेत या टीमचे. प्रत्येक प्लेयर बघू शकता. आपल्या गावामध्ये किती पोरं आहेत, 3, 4, 6 टीम होता. 6 अजून फायनल टीम बोलते. बघूया आता फ्युचर काय आहे त्यांचं आता समजेल आपल्याला थोडं. आणि आपली गेम चेंजर एनडीस गेम चेंजर वैभव गुरुले, चिराग शिकवण आयकॉन प्लेयर, जनार्दन गजमल, संदेश मस्कर आणि आपले एजे स्ट्रायकर्स ऑरेंज आर्मी, राज कोमनाक, जय साठे ओनर स्वतः. आम्ही हल्दीला आलो. समझ रहे हो ना. हल्दीला हे आपले अद्विका आणि मोक्षा. हल्दिका मोक्ष. इकडे बघा इकडे बघा. इकडे बघा. आपले थोड्याच वेळात आपला राष्ट्रगीत होईल आणि आपल्या सामन्याला सुरुवात होणार आहे. तर राष्ट्रगीतला आपण सुरुवात करत आहोत. तर बघू शकता आपले प्लेयर कसे लाईन मध्ये उभे राहिलेत शिस्तबद्ध पद्धतीने. क्रॉस आणि वरून एक नंबर दिसतोय. आणि आता थोड्याच वेळा आपण राष्ट्रगीत चालू. जन मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाता. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. तो चलिए शुरू करते हैं. बघू शकता आता पहिला राऊंड झालेला आहे आणि आपले शूरवीर स्ट्रायकर यांनी किती रनाची विन दिली तर बघूया स्कोर कार्डवर किती रन. 24 रनाचा टार्गेट दिलेला आहे शूरवीर स्ट्रायकर्स यांनी एनडी आपले तेजस मेंगे यांच्या टीमला. तर बघूया मारतात का. वैभव गुरुने काय कॅच पकडले 1 नंबर. तेजस स्ट्रायकर्स हा लोगो आहे आणि आपला एनडी गेम चेंजर्स यांचा लोगो आहे. बघू शकता तुम्ही. आणि आपला हा अद्विका मोक्षा यांचा झेंडा आहे फडकतो इथे. आणि आपला मिताली वॉरियर्सचा एक झेंडा आहे. आणि हा इकडे आहे तो बंटी 11 म्हणजे आपल्या टीमचा विराट कोहली. हे बघा लोगो बंटी 11. काय माहीत होतं. एक 22 रनाचा टार्गेट आहे. बघूया. तर आपण ओपनिंग थोडी झालं. ज्ञानेश आणि भूमीतला आम्ही पाठवलेलं आहे पहिलाच राऊंड. तो यांच्यामध्ये आपले तेजस मेंगे यांची टीम बॅटिंग करत आहे आणि आपले आर्यन कांबळे आणि जिग्नेश यांची बॉलिंग आहे. टार्गेट कॅच बघूया काय हो मंगेशदा कोण आहे हा. प्रतीक साठे कॅच पकडलेला आहे 1 नंबर. मिसल पाव आता आणलेला लहान मुलांना मिसल पाव आता आपल्या लाद्या आणलेले आहेत आणि मिसल फरसाण आणि टाक्यांमध्ये भरून खतरनाक असे त्यांच्या बॅट मधून षटकार निघतात. असे फलंदाज बंटी 11 संघाकडून
ज्ञानेश गजमल आणि परेश शिकवाल. बघूया काय करतायत. आणि वैभव गोरे खूपच असं सुंदर असं क्षेत्ररक्षण करताना आपल्या संघासाठी लगातार 2 कॅच त्यांनी टिपलेले आहेत एका दिशेला. खूपच सुंदर असं क्षेत्र. बघू शकता तुम्ही इथे नाश्त्याचं आयोजन केलेलं आहे. मिसल पाव, तर भरपूर गर्दी झालेली आहे मिसल पाव खाण्यासाठी. ही सोय चांगली केलेली आहे मिसल पावची. कसं झालं आहे मिसल पाव? आपली लहान मुलं पण बच्चा पार्टी पण आलेले आहेत सगळे. प्रसिद्ध आहेत ते. आणि उंच असा तारकला चेंडू आणि त्याच्या खाली क्षेत्ररक्षण काही चूक न करताना आर्यन सरू कांबळे झेल टिपताना आणि तेजस मेंग्यांना परतावं लागेल डगआउट मध्ये. त्यांची जागा घेण्यासाठी जाते ते संदेश मस्कर आपल्या संघासाठी. तेही खूप सुंदर असं फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. गजमल बघूया संदेश मस्कर यांना हाताळताना चेंडू आणि उंच असा फटकाला चेंडू त्याच्या खाली क्षेत्र आणि झेल तो मिस केला आहे. आणि दुसरा 2 रन धावांची आवश्यकता एनडी स्पोर्ट यांना. आणि संघासाठी शेवटचा चेंडू षटक हाताळताना पप्पी कांबळे. किती पाहिजे? आशिष कांबळे किती पाहिजे? 5 चेंडू 9 धावा. हा रिटर्न बलेबाद त्यांच्या समोर. आणि आता चेंडू आणि सुंदर तर आता चालू होणारा सामना सकाळचा दुसरा मोक्षा 2 राऊंड जिंकलेले ते सुद्धा. अंपायर पटवाले. आता 38चा सामना आहे. 2-2 राऊंड जिंकलेले दोन्ही संघ. तेजस मेंगे यांच्या सुद्धा दोन्ही राऊंड जिंकलेले आहेत. खूपच असे नावाजलेले खेळाडू हार्ड हिटर बल्लेबाज आणि त्यांचा सामना करतील. सुंदरसा खतरनाक आणि आपण पाहू शकतो दया गोरीले पकडतो कच्च एकदम सेफ. कान पडत ना. मनगटातील जोर झाला जरी कमी मैदान गाजवण्याची क्षमता अजून आहे. मुकुट असो कुणाच्याही माती जनतेचा राजू अजून तोच आहे तेजस मेंगे. कॉमेंट्री करताना प्रणव शिगवण. खूपच सुंदर असं ऑफ साईडला टोलावून मारलेला तो चेंडू तेजस यांच्या माध्यमातून सीधा बॉर्डर लाईनच्या बाहेर एक बाउन्स चौकार. संघाची वाढती धावसंख्या 7. 4 चेंडू 7 धावा. आणि शेवटचा चेंडू दुसरा चेंडू हाताळताना सुमित गोरेले चिराग यांना. आणि ऑफ सुभाष भोजने धडाका करतो प्रत्येक मॅचात. असा उडाला चेंडू होता. राजाची भूक असावी सिद्ध करण्याची हीच वेळ आहे. निघून जाईल फक्त जिद्द असावी मैदान गाजवण्याची. संदेश मस्कर यांच्या बॅटहून निघाल्या सुंदरसा ऑफ साईडला खूपच असा उंच षटका सीमारेषा पार सुमित यांना. लेग साईडची दिवा प्रमोद शिगवाल आणि स्ट्रेट बॉल मारल्यात एकदम चौकार. 1 धाव चौकार. 15-25 रन पाहिजे अद्विका मोक्षा 11 याला जिंकण्यासाठी. जतीन लेग साईडला फटकाला चेंडू सीधा क्षेत्ररक्षक आणि चंद्रकांत शिगवण यांनी पहिल्या चेंडू मध्ये जतीन भोजने रुपेश भोरले यांना. आणि टाकला चेंडू लेग साईडच्या दिशेने 1 धाव पूर्ण करताना आणि 1 धाव पूर्ण आणि बायच्या स्वरूपात दुसरा रन सुद्धा पूर्ण. खूप तिसरं चेंडू हाताळताना जतीन भोजने रुपेश भोरले आला आणि काही समजल्या नाही. रुपेश भोरले आला आणि खराब चेंडू पंच इशारा करते ती नो बॉल. वाढती धावसंख्या होते 8.
एक बाद आठ खूपच असं खराब गोलंदाजी जे आपल्या विश्वास दाखवले यांनी स्वतः मालक तेजस मेंगे आणि त्यांचा विश्वासघात षटकार असणार आहे असा माझा अंदाज आहे. बघूया काय करते. हाना मारी माझे डायरेक्ट फायनलला गेलो असतो चुतिया. फिक्सिंग पैसा कर आरसीबी पैसा कर आम्ही आता तर आता लंच टाइम झालेला आहे. आता आम्ही जेवायला चाललोय. तर बघू शकता आता सगळे आता झालेल्या रावणाने आता जेवण्यासाठी जातात घरी. लंच टाइम काय पण बोला मॅच अंपायर ना अंपायर मुलं किती 3 बॉल 3 ना मारायला होतं मारलं नाही. अरे मेन मॅच तुमची व्हायची होती रे. हिची मॅच होती होत नाही. त्याने गेम सोडलेला आता जिंकला तर अंपरचा नसता का आला. जिंकला अरे आता जिंकला तर अंपरचा नसता आला. मग हा ठीक आहे बरोबर आहे. किती राऊंड जिंकलात? आम्ही 2 जिंकलोय 3 पैकी. आता नाही आमचा नेक्स्ट सामना माझा मित्र चिराग शिगोन यांच्यासोबत आहे. तर खूप असा अटीतटीचा सामना असणार आणि आम्ही खूप त्यांना हरवायचा मोठा प्रयत्न करणार. बघूया आता काय होतं जेवणानंतर काय होतं बघूया. आम्ही जातो दुपारच्या 17 नंतर मैदानामध्ये. तर आता बघूया कोण होतं विजेता. कोण होणार विजेता तो आता समजेल आपल्याला संध्याकाळपर्यंत. तर बघूया आता थोड्याच तासानंतर आपल्याला समजणार आहेत. आता वाजलेले 4. तर संध्याकाळपर्यंत 6:30-7 पर्यंत आपल्याला समजेल कोण विजेता संघ ठरणार आहे ते. त्याच्यामध्ये वरती टॉपला संघ आहेत ते एनडी स्पोर्ट तेजस मेंगे यांचा संघ वरती आहे सध्या. आणि अद्विका मोक्षा 11 ही दुपारच्या 17 नंतर 2 नंबरची टीम आहे. आणि एजे स्ट्रायकर्स जयेश साठे यांची एक टीम वरती आहे. ते बघूया आता. त्याच्यानंतर आमची टीम आहे बंटी 11. तर बघूया आता. आम्हाला 2 पैकी 2 मॅच जिंकायचे आहेत. तर बघूया ट्राय करू जिंकण्याचा प्रयत्न करू. 1 नंबरमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करू. चॅम्पियन बनण्याचा प्रयत्न करू. चला भेटू मग. आता त्यांचे कोण प्लेअर नाही आले तर दंड समोरच्या टीमला अडीच बरोबर रनआउटची संधी 2 रन. ते आता परेश शिगवण परत तुफानी बल्लेबाजी करतोय का. मागाशी त्यांनी भरपूर रन केलेले. तर आता बघूया आपल्या टीमला जिंकून देतात का परेश शिगवण. आपल्या टीममध्ये सेमीफायनल मध्ये गेलेले आहे. तर आता आरजे स्ट्रायकर्स वर्सेस बंटी 11 सेमीफायनल चालू आहे. तर हा सामना जिंकायचा आम्हाला. तर बघूया आता काय होतंय ते पुढे. आणि छाप मागितलेला आहे. हा जिंकलेला आहे यार. टॉस विन केलेला आहे. आणि आता बघू शकता तुम्ही आपले एनडी गेम चेंजर फायनल मध्ये गेलेले आहेत. फायनल मध्ये गेलेले आहेत. आता आम्ही तुमच्यासोबत येणार. आम्ही तुमच्यासमोर येणार. आम्ही तुमच्यासोबत येणार आहोत. आता परत येईल बघा परत. कृपा करो. आम्ही जिंकणार ना आपण. हा एडिटर बॅट्समॅन परवा. आता खेळायचं आहे काय पण करून. किती वेळचा सामना आहे. एजे स्ट्रायकर्स स्ट्रॅटर्जीचे बघू शकता सगळ्यांचे पॉईंट 4-4च होते. पण हा आता रन रेटने सेमीफायनलला काढलेला आहे. सुरवीरचे बघू शकता तुम्ही 0.48 आहे. आणि बंटीचे बघू शकता 0.54 आहे. तर थोडक्यासाठी 3-4 रनाचा स्ट्राईक रेटसाठी बंटी 11 वरती आलेला आहे. आणि शूरवीर स्ट्रायकर्स बाहेर गेलेले आहेत. तर कर्णधार खूपच नाराज आहेत. थोडक्यासाठी त्यांचा हे झालेला आहे. आणि आर्यन कामकेने चांगली कामगिरी केलेली. 1 मॅन शो केलेला. पण काय त्यांना 3-4 रनासाठी स्ट्राईक रेटमध्ये ते बाहेर पडलेले. बॉलच्या दिशेवर जाताना आणि होत आहे.
मिस्टर जीपीएल परेश बघूया राज मार्गातील आणि पटकावलेला चेंडू आणि राज ज्ञानेश यांना राईट आर्म वर द विकेट आणि हा चेंडू फेकलेला आणि हा लेग साईडच्या दिशेने फिरवलेला चेंडू बघूया किती धावा येतात पण तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मंगेश शिंदे. गेम चेंजर्स वर्सेस एजे स्ट्रायकर्स यांचे फायनल सामना चालू होत आहे आता. हे पटापट घ्या तुम्ही पटापट. आमची टीम आता हरलेली आहे, थोडा बॅड लक 2 रनासाठी हरलेले आहेत आणि आता आम्ही बाहेर गेलो होतो आणि आता एजे स्ट्रायकर्स आणि एनडी गेम चेंजर्स यांच्यामध्ये फायनलचा मुकाबला चालू होणार आहे. आपली भरपूर मेहनत पूर्ण वर्षभराची मेहनत आहे. ओके गणपती बाप्पा सर्वांना फायनलचा मौका भेटत नाही. आमचा सपोर्ट तुम्हाला काय घ्या. चिराग आपला तेजस रेंगे आणि चिराग शिगवण आलेले आहेत आपले ओपनिंग बल्लेबाज. जय सज्ज बॉलिंग राईट आर्म राऊंड द विकेट मार्ग चिराग स्ट्राईक वरती बघूया आपल्या बॅटमधून परत चिराग आहे यांचा दुसरा चेंडू आणि पुन्हा खात्यामध्ये 3 चेंडू अजून बाकी आहेत आणि पुन्हा एकदा चेंडू काही राग मात्र हरताल हयाश बॅट मध्ये काय त्यांच्या बॅट राऊंड विकेट आणि लेग साईडच्या दिशेने फक्त सेफ ड्राईव्ह केलेला चेंडू बघूया झेल होते काय परंतु झेल झालेला नाहीये आणि रनआउटचा चान्स सुद्धा गमावलेला आहे. बघूया आहे आणि त्यांनी स्वतःहून जिम्मेदारी घेतली स्ट्राईकची. बघा लास्ट बॉल वरती काय होते आणि हा आला आणि हा चेंडू पकडला कोण आहे तो मीर आहे का. कोणी पकडला कॅच मीरनी पकडला कॅच खतरनाक बाई. मीर यांनी उत्कृष्ट कॅच पकडले. कालोख झालेला आहे पण कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही एवढा पण इथे पूर्ण कालोख झालेला आहे. कॅमेरा क्लिअरिटीमुळे थोडा उजेड दिसतोय पण इथे पूर्ण कालोख आहे. कालोखामध्ये त्यांनी मीर यांनी कॅच कशी दिसली काय माहिती. आणि 11 धावाचं आव्हान बॉल डॉट गेलो 1-2 टाक ना जे स्ट्रायकर्स ना काय कुठं मी काय कोणाला सांगायचं ना तिकडे आता. सामन्यामध्ये हे पटाट केले वी नाव तुम्ही वी नाव राज वी नाव काय नाही सर आता कसं क्रिकेटचा गेम आहे तर ना वी ना आत्मविश्वास ठेवा वी नाव तुम्ही. बघूया खेळ केले नाही घरी आणि दुसरा चेंडू घेऊन जाताना जतीन राजांना दिसला नाही मात्र फ्लिक तर केला. 11 धावा ते मात्र प्रेक्षक रसिक नक्की ह्या गोष्टी आणि फ्लिप केला चेंडू सरळ आलेला दिसत नाहीये परंतु चांगलं क्षेत्ररक्षण 2 धावेच्या माध्यमातून संघाची वाढती धावसंख्या झालेली 4 धावा फळकावरती फळकवल्या त्यांनी. बघूया काय होते आणि लेग साईडच्या दिशेने फ्लिक केलेला चेंडू संघाची वाढती धावसंख्या झालेली 6. जतीन झोयाना आणि एक रन आता 5 बॉल 4 रन पाहिजेत एजे स्ट्रायकर्स यांना. तर बघूया संध्याकाळी आता 7:30 वाजलेत कालोख झालेले पूर्ण तरी सुद्धा आता 5 बॉल मध्ये 4 रन पाहिजेत. ते बघूया काय करतात ते. स्ट्राईकला आहेत ते जयू साठे आणि बॉल का दिसला नाही त्यांना आणि डॉट झालेला बॉल. मात्र 4 बॉल 4 रनाची गरज. फायनलचा मुकाबला चालू आहे. आपल्या गोंधळचा दुसरा चेंडू घेऊन आणि बॉल मारलेला पण काय बॉल दिसतच नाही आणि मारले आणि रनआउट झाले. 3 बॉल 3 रन पाहिजे आता एजे स्ट्रायकर्स आहे ना. 3 धावांची आणि आपले स्ट्राईकला आले ते ऋषी. ये लवकर ये कालोख झालाय. 3 बॉल 3 जिंकायचा सांगू नाही शकत. बॉल डॉट झाला ना कोण पण जिंकत. काय स्ट्रॅटेजी असू शकते. 3 बॉलामध्ये 22 कामे उत्कृष्ट गोलंदाजी करतात त्यांनी मात्र आणि 1 कट मारले 1 रन आलेला आहे. 2 बॉल 2 आता रन पाहिजेत.
2 बॉल 2 रन पाहिजेत आणि स्ट्राईकला आहेत ते चौथा चेंडू राज कोमनाक भावेश यांच्या मार्फत आणि बॉलच दिसलेला नाही सांगू नाही शकत आपण, कोणी पण विन होऊ शकतो कारण का राजला बॉल दिसत नाही आहे, कोणी पण विन होऊ शकतो कारण डॉट बॉल होऊ शकतो. बॅटला बॉल आला तुम्ही विन, डॉट झाला तर हरलात, हे समज. फक्त बॉल तुला मारायचा आता. समीकरण चेंज झालेलं आहे, चेंज झालं समीकरण. इथे मात्र आता 2 बॉल 2 ची आवश्यकता होती परंतु हा बॉल डॉट आलेला आहे. आता 1 बॉल 2 रन कंपल्सरी पाहिजे. बॉलला बॅटला लागला तरच जिंकणार. धावांची गरज आहे. बघूया काय होतंय मैदानामध्ये. संघाचा लास्ट चेंडू 2 आणि मला जिंकले फक्त चेंडू लेफ्ट साईडच्या दिशेने बॉल जिंकले शाबाश. नाराजी मात्र आणि मी आणि काय कॅच पकडली, 1 नंबर कॅच पकडली भाई. बॉल मिळालेले आहे आणि यातीन सुद्धा चांगली बॉलिंग केलेली आहे, त्याच्यामुळे सुद्धा वरती आले टीम. आणि त्याने या ग्राउंडसाठी सुद्धा घेतलेले आहे, तर त्याचं उत्कृष्ट गोलंदाज म्हणून इथे त्यांनी बक्षीस मिळवलं आहे. तर ते आम्हाला संधी देण्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचा. दरवर्षी मी फायनल हरलोय, त्याला दुःख आहे मला, पण नेक्स्ट टाइम मी फायनल मारेन. आमच्या टीम मध्ये ठीक आहे ते खेळाडू आहे. तसं त्या म्हणजे मालिकावीरांमध्ये जी नावं आली ती राज होता, चिराग होता, आणखी आर्यन कांबळे, आयुष सिंगल ते पण नव्हते, सगळेच होते इथे. सगळ्यांनी चांगले पाहिजे. तेजस मेंगे होते, रामदास कांबळे होते, परेश शिगवन, रोहित गजमाल, प्रथम गजमाल, जिग्नेश जाधव, वैभव गोरिले, असे सगळे, ओंकार भोजने, या सगळ्यांची चांगली उत्कृष्ट फलंदाजी गोलंदाजी दिसत होती. परंतु त्या सगळ्यांमध्ये मात मिळवणारा एकच खेळाडू ठरला आणि तो खेळाडू आहे एजे संघाचा जयेश. आणि आणि तुझी आपली जी शब्द मनोगत कर.
सर्वप्रथम मी इथे श्री गणेश मंडळाचे खूप हे म्हणतो अभिमान म्हणतो की मला आमच्या म्हणजे इथे माझं क्रिकेट म्हणजे खेळण्यासाठी खूप संधी दिली आणि माझ्या टीम मधले सर्व म्हणजे बंटीदा मंग्यादा आणि मी असं खूप सारे असे माझ्या टीम मध्ये असे प्लेयर होते चांगले की त्यांनी खूप सारं म्हणजे असं आमच्या टीमचं चढ उतार आला मध्ये आम्ही हरलो माझ्यामुळे पण हरलो आणि मिस फिल्डिंग मध्ये पण आम्ही हरलो पण आम्ही न घाबरता पुढे फायनल मध्ये जो परफॉर्मन्स दिला तुम्ही बघू शकता.